आकाशवाणी मुंबई. विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत देशातल्या सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांची राष्ट्रीय परिषद. सत्तेत आल्यावर जातनिहाय जनगणना करण्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं आश्वासन. मध्य प्रदेशातल्या गुणा जिल्ह्यात झालेल्या बस अपघात प्रकरणी 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली, दोघे निलंबित. कतारमध्ये 8 भारतीयांना सुनावण्यात आलेली मृत्यूदंडाची शिक्षा शिथिल. आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावातही भारताची खराब सुरुवात. देशातल्या सर्व मुख्य सचिवांची राष्ट्रीय परिषद नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. कालपासून सुरू झालेल्या या बैठकीचा उद्या समारोप होईल. सहकारी संघ राज्यवादी तत्वांवर आधारित प्रशासनाला प्रोत्साहन देण्यासाठी ही परिषद आयोजित केली जाते. 2022 मध्ये पहिली परिषद धरमशाला इथं झाली होती, तर दुसरी परिषद नवी दिल्लीत झाली होती. सामान्य माणसाचं जीवन अधिक सुखकर बनवण्याच्या दृष्टीनं सामायिक विकास कार्यक्रम राबवणं हा परिषदेचा उद्देश आहे. जमीन आणि मालमत्ता, वीज, पिण्याचं पाणी, आरोग्य आणि शालेय शिक्षण या प्रमुख सुविधा तळागाळापासून सर्वांना मिळाव्यात याकरता विविध योजनांची आखणी आणि अंमलबजावणी यावर परिषदेत चर्चा होत आहे. सायबर सुरक्षा, व्यसनाधीनता, पुनर्वसन, पर्यटन, अमृत सरोवर, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना इत्यादी विषयांवरही विचारविनिमय होईल. परिषदेत सुमारे 200 सचिव सहभागी झाले आहेत. श्रेष्ठा योजनेअंतर्गत अनुसूचित जातीतल्या 2,500 विद्यार्थ्यांना खाजगी शाळांमध्ये प्रवेश मिळवून दिल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे सांगितलं आहे. उच्च शिक्षण देणाऱ्या अनुदानित शिक्षण संस्था आणि निवासी माध्यमिक शाळा यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यासाठीची ही योजना आहे. देशात सर्वच क्षेत्रात इतर मागासवर्गीयांचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यासाठी जातनिहाय जनगणना आवश्यक आहे आणि केंद्रात आमचे सरकार आल्यावर आपण जातनिहाय जनगणना करू, अशी घोषणा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज केली. काँग्रेसच्या 139व्या स्थापना दिनानिमित्त दक्षिण नागपुरातल्या बहादुरा इथं दिघोरी नाक्याजवळ है तय्यार हम या रॅलीत संबोधन करताना ते बोलत होते. देशाचा लगाम जनतेच्या हातात असणं आवश्यक आहे असं सांगत एक व्यक्ती एक मत हे काँग्रेस पक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळालं आहे, अशी आठवण त्यांनी करून दिली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही यावेळी बोलताना भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका केली. रोजगार, महागाई अशा अनेक प्रश्नांना सत्ताधारी पक्षाकडून उत्तर मिळत नाही, असंही खरगे म्हणाले. राहुल गांधी यांना साथ देण्याचं आवाहन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं. आरक्षणाची 50% मर्यादा हटवणं ही काँग्रेसची भूमिका असल्याचं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले. यावेळी काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री, राष्ट्रीय स्तरावरील नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. या महारॅलीला देश आणि राज्यातून आलेले काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. ही महारॅली नव्हे तर मायक्रो रॅली होती, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढच्या महिन्यात शिवसंकल्प अभियान काढणार आहेत. 6 जानेवारीला यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून याची सुरुवात होईल. या अंतर्गत 16 लोकसभा मतदारसंघात दररोज 2 याप्रमाणे प्रचारसभा होतील. 30 जानेवारीला हातकणंगले मतदारसंघात सभा होईल. महाराष्ट्रातल्या आयसिसच्या दहशतवादी कारवायांसंदर्भात आज राष्ट्रीय तपास यंत्रणेनं 6 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. आयसिसच्या कारवायांसाठी भरती करून घेणं, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांसाठी पैसे गोळा करण्यासारखे आरोप या 6 जणांवर लावले आहेत. महाराष्ट्रातल्या आयसिसच्या अनेक आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांबरोबरचे संबंधही राष्ट्रीय तपास यंत्रणेनं शोधून काढले होते. मध्य प्रदेशातल्या गुणा इथं काल झालेल्या बस अपघात प्रकरणी मध्य प्रदेश सरकारनं परिवहन सचिव, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची बदली केली आहे. तसंच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि महापालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. या अपघाताच्या चौकशीसाठी 4 सदस्यीय समितीही सरकारनं स्थापन केली आहे. अपघाताची कारणं आणि जबाबदार असणाऱ्यांच्या विभागांच्या नावासह ही समिती 3 दिवसात अहवाल देईल. दोषींवर सक्त कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी दिल्या आहेत. परवान्याशिवाय चालणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाईच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबाबत शोक व्यक्त केला आहे.
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. बघता बघता 2023 हे वर्ष संपत आलं. आता उत्सुकता आहे नव्या वर्षाची. येणारं नवं वर्ष कसं जाईल, राजकारण, अर्थकारण, सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात काय घडेल याचा कानोसा घेण्यासाठी थोडं मागं वळून या वर्षात काय काय घडलं ते पाहावं लागतं. म्हणूनच आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग सादर करत आहे या वर्षभरातल्या घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम सरत्या वर्षाच्या पाऊलखुणा. ऐकायला विसरू नका. 29 आणि 30 डिसेंबरला रात्री 8:15 वाजता सरत्या वर्षाच्या पाऊलखुणा. देशभरात सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेतून नागरिकांना विविध सरकारी योजनांची माहिती मिळत आहे. नवी मुंबईत एरोल इथल्या यादवनगरमध्ये यात्रेत हजारो नागरिक उपस्थित होते. या ठिकाणी नागरिकांनी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला. नांदेडमध्येही मोठ्या उत्साहात यात्रेतून नागरिक विविध सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत. यावेळी उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थी गोदावरी गोडबोले यांनी सांगितलं, मला उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ मिळालेला आहे. याआधी मी चुलीवर स्वयंपाक करत होते, त्याचा मला खूप त्रास होत होता. या योजनेने मला खूप फायदा मिळालेला आहे, त्याबद्दल मी आभारी आहे. भारतातला सेंद्रिय शेतकरी जमीन, पाणी, जीव, वनस्पती आणि एकूणच परिसंस्थेचा एकात्मिक विचार करतो. ही संकल्पना जग आत्मसात करत असल्याचं प्रतिपादन ऑर्गॅनिक फार्मिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष क्लॉड अल्वारिस यांनी आज केलं. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या 8व्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन केरळमधल्या आलुवामध्ये झालं तेव्हा ते बोलत होते. 104 प्रकारच्या देशी भाताच्या वाणांचं संवर्धन करणाऱ्या देवल देवा यांना या वर्षीचा सेंद्रिय सन्मान पुरस्कार देण्यात आला. कतारमध्ये 8 भारतीयांना सुनावण्यात आलेली मृत्यूदंडाची शिक्षा शिथिल करण्यात आली आहे. विस्तृत निकाल अद्याप हाती आलेला नाही. दाहरा आंतरराष्ट्रीय प्रकरणातली सुनावणी आज कतारच्या वरिष्ठ न्यायालयात पार पडली. त्यावेळी कतारमधले भारतीय राजदूत आणि याचिकाकर्त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. या प्रकरणात आज न्यायालयानं दिलेल्या आदेशाच्या प्रतीची प्रतीक्षा करत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सेंचुरियन क्रिकेट कसोटीत दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात 408 धावांचा डोंगर उभारून 163 धावांची आघाडी घेतली आहे. भारताच्या पहिल्या डावात 245 धावा झाल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात खराब झाली. एडन मार्कम केवळ 5 धावा काढून बाद झाला. नंतर डीन एल्गरच्या शानदार 185 धावा आणि त्याला टोनी डी जॉर्जीची बेडिंगहम आणि मार्को यान्सन यांनी दिलेल्या साथीमुळे संघानं मोठी धावसंख्या उभारली. भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवातही खराब झाली. 100 धावांच्या आत भारताचे 6 फलंदाज तंबूत परतले आहेत. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 31 षटकात 8 बाद 117 धावा झाल्या होत्या. पंजाब आणि हरियाणामध्ये धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अमृतसर जिल्ह्यातली दृश्यमानता शून्यावर पोचली होती. पतियाला, लुधियाना, आदमपूर, पठाणकोट, हलवारासह अन्य जिल्ह्यातली दृश्यमानता प्रभावित झाली होती. हरियाणा राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यामध्ये थंडीची लाट आली आहे. ही लाट आणखी काही दिवस टिकून राहणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. महिला क्रिकेटमध्ये मुंबईत वानखेडे स्टेडियमवर आज सुरू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघ विजयाकडे वाटचाल करतो आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाचा 40 षटकात 3 बाद 241 धावा झाल्या होत्या. देशातले शेअर बाजार आज सलग दुसऱ्या दिवशी नवा विक्रम नोंदवून उच्चांकी पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स आज दिवसअखेर 372 अंकांची वाढ नोंदवत 72,410 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 124 अंकांची वाढ नोंदवत 21,779 अंकांवर बंद झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत देशातल्या सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांची राष्ट्रीय परिषद. सत्तेत आल्यावर जातनिहाय जनगणना करण्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं आश्वासन. मध्य प्रदेशातल्या गुणा जिल्ह्यात झालेल्या बस अपघात प्रकरणी 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली, दोघे निलंबित. कतारमध्ये 8 भारतीयांना सुनावण्यात आलेली मृत्यूदंडाची शिक्षा शिथिल. आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावातही भारताची खराब सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.